नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि पांगरी गावात आलेलो आहे. पांगरी तालुका बुलढाणा. तर ह्याच्यामध्ये आता आपण ह्या हरभऱ्याच्या पिकात आहे. जर आपण जर बघितलं ह्या हरभऱ्याला आता लावून किती दिवस झाले जरा सांगा साहेब? 1 महिना 10 दिवस. 1 महिना 10 दिवस झाले. ह्या हरभऱ्याची पाडाची साईज बघा. हरभऱ्याचा घाट हे किती आहे, ढाळा किती मोठा आहे लक्षात का. आणि फक्त 1 महिना 10 दिवसाचं पीक आहे आणि पूर्ण तुम्हाला तसं दिसेल सगळीकडे. ह्याच्यावर आता काय केलं हे नाही बरं का, कशा पद्धतीनं वापर केला तेवढं मला सांगा. हे लावताना सीड ट्रीटमेंट केली का? नाही, कोणतंच नाही. सीड ट्रीटमेंट केली? सीड ट्रीटमेंट केली नाही. बर. हे पेरल्यानंतर किती दिवसानं बाहेरीच्या अल्ट्रासी सोडलं? पेरण्याच्या अगोदर एकदा फवारणी हा, तर ह्यांनी काय केलंय लक्षात घ्या. तर पेरायच्या अगोदर शेतात सगळीकडे काय केले? बाहेरीची फवारणी केली आहे. 1 एकरला किती फवारणी केली आहे? 1 एकर 1 लिटर. एक बॅरल. आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी परत दुसरी फवारणी घेतली? उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी. 15 दिवसांनी घेतली. बाहेरीची अल्ट्रासी हो. का नुसतं बाहेरीच? नाही, बाहेरची अल्ट्रास एकदा घेतली. हो. आता तुम्हाला लावून 1 महिना 5 दिवस झाले. 10 दिवस. बरोबर, 10 दिवस झाले. आता तुम्ही जर बघितलं, तुम्ही आता शेती करता नेहमी, हो. ही पानाची साईज कधी बघितली आहे का? नाही. हो का? तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघा. ह्या हरभऱ्याचं वाटतंय का बघा, लक्षात आलं का? आता ह्याला किती वेळ फवारणी केली आहे? आतापर्यंत 3 वेळेस करतोय. 3 वेळा. बाहेरीची अल्ट्रासी दोन्ही? बस. अल्ट्रासी किती वापरलं? अल्ट्रास 1 लिटर 1 लिटर एका वापरलं. पेरला. हो. एका बाराला 1 लिटर असं 3 वेळा फवारणी केली आहे. आणि हे एरिया किती आहे? 1 एकर. 1 एकर. 1 एकरला 3 लिटर आपण अल्ट्रासी फवारलंय आणि 3 बॅरल बाहेरीच वापरलंय. म्हणजे अंदाजे तुम्ही 5 लिटर मध्ये घेतला असेल ना. हो. अंदाजे समजा 3,500 रुपये खर्च झालेत आपले ह्याला. पण तुम्ही जर हरभऱ्याचे ढाळे बघितले, हरभरा कुठं मेलेला दिसतोय का तुम्हाला? नाही, एकही झाड नाही, एकही फळ. तर सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगणं आहे, आता सुद्धा मी बुलढाण्यामध्ये होतो. बुलढाण्यामध्ये काय शेतकरी, त्यांच्याकडे मरीचं प्रमाण फार आहे. तुमच्या भाषेत बुलढाण्यात काय म्हणतात मरीला? मुळकूज. मुळकूज नाही, मर नाही, मर्रोग विल्टिंग मर्रोग. तर तो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. उबळ. हा, उबळ झाले म्हणतात. उबळ झालं म्हणजे मारायला लागले. लक्षात आलं काय? इथं तुम्हाला कुठंही झाड मारायला लागलेलं दिसत नाही. जरा साहेब तुम्ही ह्या बाजूला जरा दाखवा बघू. बस कम्प्लीट बघा. 1 एकर मध्ये एवढं चांगलं बसलंय आणि ही मोठी जात आहे. हो. डॉलर म्हणून व्हरायटी आहे, मोठी आहे. ह्याला दर पण बाजारात चांगला असतो आणि ही एवढी चांगली आली आहे. ह्याच्यावर कुठं कीड आहे का? नाही सर, कोणतीच अजिबात नाही. कोणताच प्रादुर्भाव नाही आतापर्यंत. काय कारण आहे असं काय केलंय तुम्ही? हेच आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे. अल्ट्रास. दुसरं काही वापरलेलं नाही. दुसरं काहीच नाही. एकदम सोपी साधी पद्धत वाटते हो 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 हो. का? काय अनेक प्रॉब्लेम नाही नाही, वाटतोय? काहीच अडचण नाही. फक्त आता अजून किती वेळा? आता तुम्हाला फुलं अजून यायला सुरुवात झालेली नाही. नाही. सगळ्या शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, अजून ह्याला एक बी फुल आलेलं नाहीये. फुल येईल आणि अजून ह्याचं ज्यावेळी येईल, हे होईल, वाढेल, त्यावेळेला आपल्याला हे प्रचंड वेगळं दिसेल. मी पण पहिल्यांदाच पाहतोय हे हरभरा जो आहे एवढा मोठा, एवढा चांगला, एवढ्या कमी वेळामध्ये, हे मी सुद्धा पहिल्यांदाच पाहतोय. लक्षात आलं? तर ही खरोखर फॅक्ट आहे. इथं तुम्हाला एकही हरभरा मेलेला दिसणार नाही, एकही हरभऱ्यावर करपा आलेला नाहीये. कशाला का? आणि सगळ्यात महत्वाचं की ह्याची जी पानाची साईज ही फार चांगली आली आहे. ह्या हरभऱ्याचं पान आहे कोणच म्हणणार नाही का? म्हणाल? नाही नाही, मी प्रथमच बघतो एवढं झाड. असं ना. ह्याच्या अगोदर तुम्ही लावला होता हरभरा? हो, दरवर्षी असतो माझ्याकडे. दरवर्षी असतो. बरं, एकरी किती निघतो? एकरी निघतो आमचा 7 क्विंटल एवढा. 7 क्विंटल निघतो. 7-8. हो. तर आता हे 10 ते 12 क्विंटल निघेल वाटतंय का नाही? हमखास. हा. हमखास. तर लक्षात घ्या, ह्याची जाडी सुद्धा बघा किती आहे. लक्षात आलं का? ह्याची फांदीची जी जाडी आहे ना, ती प्रचंड आहे. लक्षात आलं का? खरोखर फॅक्ट आहे, बघण्यासारखं आहे. तर हे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी एक वेळ ह्याला येऊन भेट द्यावी ह्या प्लॉटला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा, बरेच आता मी फिरत होतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बरेच जणांकडे मरीचं प्रमाण फार आहे. हो. पिवळं पडलंय, कळलं का? पानं गळायला लागलेली आहेत, झाड मरायला लागलेलं आहे.
इथं तुम्हाला ते अजिबात दिसत नाही. कुठलंही औषध वापरलेलं नाही, वापरायची गरज नाही. फक्त तुम्ही एकच करा, आता घाट्या येण्याची शक्यता असते. आता फुलं चालू झाली म्हटलं की काय करायचं, बायोकल्चर घ्यायचं, तांदळात तयार करायचं आणि बायोकल्चरची एखादी किंवा दुसरी फवारणी घ्या. चालेल. त्याला काही खर्च नाही तुम्हाला फारसा. 315 रुपयाला एक बॉटल आहे, वर्षभर जाते तुम्हाला. तसंच गव्हाला सुद्धा करा, लक्षात का. आणि हे जर रेकॉर्डिंग परत घाटे लागल्यावर आपण करूया, बर. त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल की बाबा हे कसं येत आहे. चालेल. तर माझ्या मते आपण इथंच थांबूया आजचा एपिसोड. सगळ्या शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलं, हरभरा करणाऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता तुम्ही केलेलं नसेल तर आता स्टार्ट करा लगेच, कळलं का. त्याच्यासाठी वेळ घालू नका, कारण हरभऱ्याचा पिरियड कमी असतो आणि मग पुन्हा करून काही उपयोग होत नाही. तर शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आपण हा एपिसोड इथंच थांबूया.